तुम्ही म्हणत असाल तुमचा भाऊ एवढा तोंड बांधून चाललाय तरी कुठं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच मी चाललोय तरी कुठं. तर आम्ही आलो होतो शेतात आज सरला सापडलेलं मोहोळ झाडण्यासाठी. मोहोळ बघण्यासाठी ह्या दोघांची तर लई इच्छा झाली होती. झाडाजवळ गेल्यावर सर काय म्हणते ते तुम्हीच बघा. आपण पोहोचलो मोहोळापाशी आणि बघायचंय का तुम्हाला ते मोहोळ दाखवून झाल्यावर सर झाले रेडी झाडावर चढण्यासाठी. फुकटचा मध नग म्हणत आमच्या दादाने सरला वरी झाडावर चढण्यासाठी मदत केली. फायनली मध घेण्यासाठी सर गेले डायरेक्ट एक्झॅक्ट लोकेशन. मध खायच्या पण मधमाशांची भीती वाटते, यामुळे ईश्वरने आधीच आपली पायलाम केली. झाडाच्या फाटीवर एक राट टाकला की सगळ्या माशा माझ्या अंगावर आले. खालीवरी न बघता मी डायरेक्ट तिथून गायब. प्लॅन गेला भाऊ, ले मोहोळ चावले आता. एवढं बोलून मी सरला माशा चावल्यात का बघायला गेलो, तर तुझ्या सलाम म्हणत सर फाट्यावर घाव घालत होते. मधमाशाची पोळी खाली पडली, आम्हाला वाटलं मोहोळच पडलं. सरला माशा चावले, पण त्याचं फळ खाली आल्यावर कळलं किती भेटलं. एवढं मोहोळ चावलं, पण सर आपलं कस तरी आले. खाली आल्यावर त्यांनी मोहोळाची पोळी सोबत हातातच आणली. त्याच्या अंगावर खूप साऱ्या माशा घुंकत होत्या. सर काय म्हणले ते तुम्हीच बघा. मला जे एक घास भेटला नाही, पण शेवटला सरचा आवाज ऐकण्यासारखा होता. अशा प्रकारे उदास तोंड करीत दादाने सरच्या अंगावरच्या सगळ्या माशा झटकून लावल्या. आम्हाला तर मोहोळ खायला काय भेटलं नाही, पण तुम्ही कधी असं मोहोळ झाडले का, कमेंट मध्ये नक्की सांगा. एवढं सगळं करून सरने किती मध आणला ते त्यांच्या तोंडून ऐक. किती मोहोळ आणलं? पोळी आणली. कुठे पोळी आली? किती खाल्लं मध? काहीच नाही. तर काहीच नाही पोळी. आजसाठी एवढं लाईक फॉलो करून घ्या मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.